नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्या सोबत आहे। आणि नमस्कार, मी सागर जोशी। महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाची वेळ आता संपलेली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झालेलं आहे। तर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालंय। महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदानाची नोंद झाली आहे। मुंबई शहरामध्ये 49.60% मतदान झालंय। सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालंय। मुंबई उपनगरामध्ये 51.76% मतदान झालेलं आहे। तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आता संपलेलं आहे। सर्वच मतदान केंद्रावर संध्याकाळच्या सुमारास मोठी गर्दी पाहायला मिळाली। मात्र आता वेळ संपलेली आहे। मुंबई शहरामध्ये 49.60% तर मुंबई उपनगरामध्ये 51.76% मतदानाची नोंद झाली आहे। तर आता मतदान संपलेलं आहे आणि त्यानंतर आता येणार आहे ते एक्झिट पोल, ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र त्याआधी एकूणच राज्यामध्ये आज किती मतदान झालंय, कसा नेमका प्रतिसाद होता, एकूणच या सगळ्या 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये जो काही प्रचार झाला त्याचा किती मोठा फरक या सगळ्यावर पडलेला आहे, तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक छत्रपती संभाजीनगर मधून संजीव उन्हाळे सर, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक नागपूर मधून विकास वैद्य आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत तुमचं। त्यानंतर शरद पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे इंदापूरचे उमेदवार आहेत हर्षवर्धन पाटील, ते देखील आपल्या सोबत यामध्ये जोडले गेलेत आणि भाजपचे मुंबईमधले अतुल भातखळकर हे उमेदवार आहेत, ते देखील आपल्या सोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी जाऊयात आपण संजीव उन्हाळे सर, तुमच्याकडे येते मी। सर, आजपर्यंत या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये आपण अनेक वेळा याचं विश्लेषण केलेलं आहे। मात्र आज मतदान पार पडलेलं आहे। फक्त छत्रपती संभाजीनगर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र तुमच्या नजरेमध्ये आज काय आहे? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने ही निवडणूक लढली गेली महाराष्ट्रभर, त्यामध्ये माझं असं मत आहे की या निवडणुकांचा जो उत्सव असतो त्याचा जो महाप्रसाद वाटण्यात आला लोकांना निवडणुकीच्या आधी वश करण्यासाठी, मला असं वाटतं की असं महाप्रसादाचं वाटप कधी याच्या आधी झालं नसेल एवढं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी झालेलं दिसेल आणि हे सर्वदूर सर्वत्र झालेलं आहे। विशेषतः सत्ताधारी पक्षांनी तर मला असं वाटतं की त्याचा कहर केलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु राज्यभर मला असं वाटतं की हा आपल्याला प्रकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला। दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ज्या पद्धतीने माणसं एक्साईट होत होते, उदाहरणार्थ ज्या पद्धतीने परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग म्हणा किंवा ज्या पद्धतीने हिंसाचार झालेला आहे, ज्याप्रमाणे हल्ले झालेले आहेत, ज्या पद्धतीने लोक असे एक्साईट झालेले आहेत, म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये घ्या किंवा महाराष्ट्रभर घ्या, ही निवडणूक ही अटीतटीची झालेली आहे। ही एक गोष्ट खरी। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की एका बाजूला धर्मयुद्ध दिसत होतं, म्हणजे जसं धर्मयुद्ध आम्हाला या ठिकाणी पूर्व आणि मध्यमध्ये पाहायला मिळालं, आणि राष्ट्रवादीचे 2 पक्ष आणि शिवसेनेचे 2 पक्ष यांच्यामधलं ग्रहयुद्ध हे देखील आम्हाला मोठ्या प्रमाणावर आमच्यासारख्या म्हणजे मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं। मुंबईमध्ये सुद्धा मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मनसे ही शिवसेना आणि उद्धव सेना यांच्या विरुद्धच लढत होती अशा पद्धतीचं चित्र होतं आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या ग्रहयुद्धातून आता काय होणार, हा एक या निवडणुकीचा फार मोठा रिझल्ट राहील की ज्या पद्धतीने दोन्ही पक्ष फोडले गेले आणि आता वेगळ्या पद्धतीने ज्या पक्षांनी निवडणूक लढविली ते लक्षात घेता ही निवडणूक आता या 2 पक्षांच्यासाठी अतिशय अस्तित्वाचा लढा असल्यासारखी आहे। म्हणजे कुणाचं अस्तित्व राहणार, यांचं राहणार का त्यांचं राहणार, आता ते कशा पद्धतीने निवडून आले हा विषय सोडा, पण अस्तित्व कुणाचं राहणार हा या निवडणुकीतला कळीचा मुद्दा आहे। नक्कीच। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काही मतदारसंघ असे आहेत की जिथे कळीचे उमेदवार आहेत, ज्याप्रमाणे बारामती आहे, दरवेळेला बारामती गाजते तशी यावेळेस देखील बारामती गाजलेली आहे। जरी अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये वर्चस्व आहे असला तरी देखील ही निवडणूक गाजली त्या अर्थाने। तशाच पद्धतीने श्रीजया चव्हाण ज्या उभा राहिल्यात त्यांची निवडणूक आता कशी राहते या पद्धतीने काही महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत।
पण येणकेण प्रकारे ही निवडणूक ज्या पद्धतीने उमेदवारांना रसद पुरवण्यात आली ही आश्चर्य करणारी आणि अचंबित करणारी जी अशी ही माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेली मी कदाचित पहिली निवडणूक असेल. जी सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे आणखी काही मुद्द्यांसाठी.